नमस्कार. आपल्याला वेब VPN बाबत माहिती जाणून घ्यायची आहे. पहिले आपला ब्राउझर ओपन करायचा आहे. Google Chrome किंवा कोणताही ब्राउझर चालते. त्याच्यामध्ये success.nic.in टाकायचं आहे. SACCESS.nic.in टाकून एंटर केल्यानंतर ही स्क्रीन आपल्यासमोर आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपला पोलीस स्टेशनचा महापोलीसचा मेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. यामध्ये काही चुकीचं टाकला तर ऑथेंटिफिकेशन फेल हा मेसेज येणार, किंवा जर तुम्ही मेल ID आणि पासवर्ड जरी बरोबर टाकून जर मेसेज येत असेल ऑथेंटिफिकेशन फेलचा, याचा अर्थ आपला वेब VPNचा पासवर्ड हा चुकीचा आहे. आपल्या महापोलीसच्या गव्हर्मेंट मेल IDचा पासवर्ड आणि NIC वेब VPNच्या मेल IDचा पासवर्ड हा वेगवेगळा असतो. मेल जरी एकच असला पण पासवर्ड आपल्याला वेगवेगळा असतो आणि ते आपल्याला सेट करावं लागते. ते पाहू आपण समोर. वेब VPNची पासवर्ड चेंज करण्यासाठी एक आपल्याला साईट दिलेली आहे. PassApp PASSAPP.email.gov.in हे टाकून आपल्याला एंटर करायचं आहे ब्राउझरमध्ये. हे समोर दिसलेली विंडो तुमच्या समोर येणार आहे. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये बघा, आपला जो गव्हर्मेंटचा मेल ID आहे महापोलीसचा, तो टाकायचा आहे वरच्या याच्यामध्ये. त्याच्या खालचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ज्याच्यावर OTP येते आपला, म्हणजे वेब VPNचा OTP म्हणा, तर ते नंबर टाकायचा आहे. 4 अंक, शेवटचे 4 अंक टाकायचे मोबाईल नंबरचे. त्यानंतर कॅप्चा फ्रेश करून कॅप्चा टाकायचा, कॅप्चा बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतरच्या विंडोमध्ये वर OTP टाकायचा आहे आणि खाली फ्रेशवाला कॅप्चा परत टाकून सबमिट करायचा आहे. नंतर आपल्याला जो पाहिजे तो पासवर्ड टाकायचा आहे, न्यू पासवर्ड. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, परत कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. पंचवीस 30 सेकंदानंतर आपला पासवर्ड रिसेट होऊन जाईल. आपल्याला एक सक्सेसफुलचा बघा असा मेसेज आलेला आहे. आपला नवीन पासवर्ड झालेला आहे. परत तीच प्रोसेस करायची आहे. ब्राउझरमध्ये success.nic.in टाकायचं आहे, एंटर करायचं आहे. मेल ID टाकून नवीन आपण जनरेट केलेला पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. साइन इन नंतर एक तर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP घ्यायचा आहे, किंवा तुमचं टोकन जर असेल तर टोकनवर जनरेट करायचं आहे. खालचा ऑप्शन आहे टोकनचा, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जनरेट पण करू शकता, किंवा तुम्ही OTP डायरेक्ट नंबरवर पाठवू शकता. टोकनसाठी खाली टोकनवर क्लिक करायचं आहे, परंतु टोकन तुमच्या मोबाईलमध्ये ते रजिस्टर असायला पाहिजे, किंवा ते ॲप्लिकेशन डाउनलोड असायला पाहिजे. तुम्हाला टोकनसाठी हा ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल रजिस्ट्रेशन करून. त्याचं मग त्या मेलला ओपन करून जो खालचा ऑप्शन आहे टोकनवर क्लिक केल्यानंतरचा रेड कलरचा, त्याच्यावर क्लिक करून ते स्कॅन करावं लागणार आहे. या संबंधित मी एक वेगळा व्हिडिओ पाठवून देतो लगेच. परंतु तुम्ही आता सध्या OTP ज्याच्यावर जात आहे ते OTP तुम्हाला घ्यायचा आहे. टोकनच्या वेळेस हा नंबर टाकायचा असतो तुम्हाला. ग्रीनमध्ये झाला की हा नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचा. OTP टाकून साइन इन करायचं. त्याच्यानंतर आपला NIC वेब VPN ओपन होऊन जाईल. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये एकूण 14 पिलियर दिलेले आहे. त्याच्यापैकी आपल्याला जे उपयोगी आहे ते वापरायचं आहे. जसं तुम्ही याच्यामध्ये ICGS बघत असाल, ICGS वापरू शकता. भविष्यात CGTNS पण याच्यातच चालू होणार आहे. नंतर eSACS चालू झालेला आहे आणि eSummons हे तुम्ही वापरू शकता. त्याच्यावर जायचं, क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग मोबाईल नंबर किंवा युजर नेम पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे. जसं ICGS ओपन करतो म्हटलं, इट्सो ओपन करतो म्हटलं, तर तुम्हाला युजर नेम पासवर्ड लागेल, ते टाकायचं. नंतर OTP येणार आणि लॉग इन व्हायचं. जर eSummons किंवा eSACS जर ओपन करायचं असेल तर आपला जनरल मोबाईल नंबर टाकायचा आणि लॉग इन व्हायचा. ठीक आहे. याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद.